तर आपण येऊ आता रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे. जसं आपण CSC लॉग इन करतो, CSC लॉग इन झाल्यानंतर फक्त ऑलिम्पियाड सर्च करा. ऑलिम्पियाड सर्च केल्यानंतर इथे VLE लॉग इन करणं लक्षात ठेवा. डायरेक्ट जर कोणी रजिस्टर केलं इथून तर त्यांना कमिशन मिळणार नाही, हे लक्षात घ्या. इथे VLE लॉग इन करणं खूप महत्त्वाचं आहे. VLE लॉग इनला क्लिक करा. लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्टला क्लिक करा. तुमचा ID पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि CSC ID पासवर्डने लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होतो. त्यामध्ये स्टुडंटचं नाव, त्यानंतर स्टुडंटचा ईमेल ID, त्यांच्या घरच्यांचा ईमेल ID, वडिलांचा किंवा फॅमिली मेंबरचा कुणाचाही टाकला तरी चालेल. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि मोबाईल नंबर त्याच्यावर युजर ID पासवर्ड येईल, त्याच्यामुळे तो व्यवस्थित टाका, स्पेलिंग मिस्टेक करू नका. त्यानंतर मुलाची जन्मतारीख ही काळजीपूर्वक टाका. जर मागे पुढे झाली तर त्या कॅटेगरीत तो बसेल, हे लक्षात घ्या तुम्ही जे सिलेक्ट करताय. त्यानंतर वडिलांचं नाव, जेंडर विद्यार्थ्याचं, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताना इथे बघा काही आपले तालुका पण आलेले आहेत, ब्लॉक पण आलेले आहेत, तर ते सोडून द्या. जसं भुसावळ दिसतो तर तालुका घेऊ नका, फक्त डिस्ट्रिक्ट घ्या. बघा पाचोरा दिसतोय. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या शाळेचं नाव, विद्यार्थ्याचा ॲड्रेस आणि क्लास, कोणत्या क्लाससाठी, कोणत्या क्लासमध्ये तो विद्यार्थी आहे. त्यानंतर बघा सब्जेक्ट, कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे. इथे जर 2 घेतले तर ती फी डबल होईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण एक सब्जेक्ट घेतला फॉर एक्झाम्पल. इथे काही स्टेप्स दिलेले आहे बघा. रजिस्टर स्टुडंट विथ डिटेल इन द गिवन फॉर्म, पे फी विथ CSC वॉलेट अँड गेट receipt generated after successful registration. Student will receive welcome mail and mobile SMS also with username and password. VLE can check a list of all registered students from my transactions options. जसं आपण आधी बघितलं मराठी सगळं आपल्याकडे आहे अवेलेबल सगळ्या सब्जेक्टला. हे एक समरी दिसते, पेमेंट समरी, स्टुडंटचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर. जसं आपण वाचलं की ईमेल ID आणि मोबाईल नंबरला वेलकम मेल येईल आणि SMS सुद्धा येईल, त्याच्यामध्ये युजर ID आणि पासवर्ड असेल. इथे या पे नावला क्लिक करा आणि वॉलेटमधून तुमचं जे पेमेंट आहे ते 299च कट होईल, हे लक्षात घ्या. नंतर तुम्हाला 100 रुपयाचं जे कमिशन आहे ते महिन्याभराचं कमिशन तुम्हाला एक साथ एका महिन्यामध्ये नंतर मिळतं.